आज पावसाने थोडीशी विश्रांती दिली, त्यामुळे मग ही मंडळी निघालेली आहेत थोडंसं बाहेर फिरायला. कारण ना 2-3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि त्यामुळे मग काही सामान वगैरे आणायचं होतं, तर बाहेरच पडता येत नव्हतं. म्हणून मग म्हटलं चला आता तरी जाऊन या. आणि मम्मीचे झाडं तुम्ही बघू शकताय, अतिशय हिरवेगार आणि छोट्या छोट्या झाडांनाच एवढ्या सुंदर सुंदर कळ्या लागलेल्या आहेत आणि काही तर फुलंसुद्धा एवढी सुंदर फुललेली होती. कारण कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि झाडावरची जी काही धूळ आहे ना ती पूर्ण निघून गेलेली आहे. त्यामुळे झाडांना एक वेगळीच चकाकी आलेली आहे आणि सुंदर असे हिरवेगार झाडं दिसत होते. आता मला मम्मीने देवपूजेचं काम दिलेलं होतं की मम्मीचे कपडे वगैरे धुवून चालू होते आणि मला सांगितलं तू देवपूजा करून घे. आता इथे ना हे एक नवीनच झाड आहे बघा, म्हणजे बऱ्याच जणांना माहीत असेल तर याचं नाव काय आहे ते मला जरूर सांगा कमेंटमध्ये. तर मला याचं काही नाव माहीत नाही, पण शोचंच हे झाड आहे. तर मला असं वाटतं आमच्या घरी पण मी हे एक झाड लावावं, कारण दिसायला ते अगदी सुंदर दिसतं. तर चला, मम्मीच्या आज छोट्याशा गार्डनची तुम्हाला मी टूर दिली. काही फुलं आलेले आहेत आणि काही यायचे बाकी आहेत. आणि आता त्यानंतर मी घरात आले आणि छान अशी देवपूजा करून घेते म्हटलं. तर देवपूजा करायला घेतली आणि आज आमचा स्वयंपाक वगैरे सगळं लवकरच झालेलं होतं, कारण आज पप्पांना लवकर जायचं होतं. पप्पांचा कुठेतरी दौरा होता, त्यामुळे मग सगळं काही आवरून घेतलं आणि सगळा स्वयंपाक मग पटापट आवरून घेतला. म्हटलं दुपारी मग थोडंसं निवांत मूव्ही वगैरे बघता येतो, छान छान गप्पा मारता येतात आणि निवांत असं बसता देखील येतं. चला, आता माझी देवपूजा पण झालेली आहे. देवपूजा कशी वाटते नक्की सांगा. आणि बघू शकताय आमचं सगळं काम आवरून रेडी झालेलं आहे. आणि शरीव मम्मी कपडे धुत होती, तोपर्यंत तिचं पण खेळणं चालू होतं. आणि आज पावसामुळे मम्मीने सकाळीच कपडे वगैरे धुवून वाळत घातले होते, कारण मग पाऊस आला की पुन्हा हे कपडे सुकण्याचा प्रॉब्लेम येतो. चला, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुन्हा. बाय.